मुंब्रा पोलीस ठाण्या हद्दीमध्ये संचारबंदी लावण्यात आली. किती फौजफाटा सध्या लावण्यात आलेला आहे? नाही, पर्याप्त SRP, पर्याप्त पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे. त्यामुळं पुन्हा अशी घटना होणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतलेली आहे, शासनाने घेतलेली आहे. आणि पोलिसांचा भरपूर त्या ठिकाणी फोर्स आहे. जास्त आमचं लक्ष सोशल मीडिया अकाउंटवर आहे. सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून जे काही पसरवलं जात आहे त्याच्यावर जास्त आमचं लक्ष आहे. आणि मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेने, कलेक्टर, आमचे पोलीस आयुक्त यांनी सकाळपासून आपापल्या विभागाचं अभियान त्या ठिकाणी सुरू केलं आहे. तर मला असं वाटतं की योग्य पद्धतीनं जेवढा फोर्सची गरज आहे तेवढा फोर्स. ट्रिगर पॉइंट काय होता नेमकं? ते आता जर तपास सुरू आहे. आपण आज काही कुठल्याही घटनेच्या अंतिम कुठून सुरू झाला आणि कुठं संपला हे आता एवढा लवकर, आज काय जबाबदारी आहे. आज महत्वाचं आहे की नागपूरला शांत करणे, नागपूर शहराला, सर्व समाजाला एकत्र आणणे, सर्व समाजाला सोबत घेऊन जो या घटनेचं मुख्य जसं आपल्या मनात आहे तसं आमच्याही मनात आहे, मूळ शोधून काढणे. तर मूळ केव्हा शोधून काढता येईल, पोलिसांना तसा वेळ दिला पाहिजे. कारण आज पोलिसांसमोर महत्वाचं आव्हान काय की त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करणे, संचारबंदी 2-3 दिवसात दूर झाली पाहिजे, वातावरण पुन्हा एकदा सर्व समाजाचा एक झाला पाहिजे. आणि सर्व समाजाची जबाबदारी काय कि यामध्ये जो कल्प्रिट है त्याला शोधून काढण्याकरता प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. सर, क्या साजिश के तहत किया गया था? क्या लग रहा है आपको? साजिश के तहत प्री प्लान किया गया था? क्या लग रहा है आपको? देखिए, आज कोई भी अंतिम नतीजे पे पहुंचना पुलिस के लिए, हमारे लिए, सभी के लिए और आपकी प्रेस के लिए भी आज वो ब्रीफ करने में के लिए जब तक हम लोग शासन या पुलिस प्रशासन 2-3 दिनों में वहां तक चले जाएगा कि इसमें सोशल मीडिया के माध्यम से या फिर कोई कॉल के माध्यम से, क्योंकि कॉल रिकॉर्ड निकाले जाएंगे, CDR निकाले जाएंगे, सोशल मीडिया के अकाउंट चेक किए जाएंगे. बड़ा वर्क है ये. अंतिम अगर मूल शोधना है, मूल में जाना है तो मुझे लगता है थोड़ा समय पुलिस को देना चाहिए. आज हमारी आप सबकी प्रायोरिटी है, आपकी भी सबकी प्रायोरिटी है कि आज नागपुर को हम शांत रखें.